विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या काळापासून टेंबी नाक्यावर हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम ही परंपरा आहे आणि ही परंपरा आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जोपासलेली आहे। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून कालपासूनच आमच्या लाडक्या बहिणी रक्षाबंधनासाठी काल मुंबईत आल्या होत्या, आज ठाण्यात आलेल्या आहेत। संपूर्ण महाराष्ट्रभरातून प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून या ठिकाणी या लाडक्या बहिणी आल्यात। मी त्यांचा आभारी आहे, त्यांना मनापासून मी खूप खूप धन्यवाद देतो। आणि त्याचबरोबर लाखो राख्या पोस्टाने देखील आलेल्या आहेत। काही राख्या आमच्या तिकडच्या प्रमुख भगिनी सोलापूर कोल्हापूर सगळे पूर्ण गडचिरोलीपासून सगळ्या म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून अगदी गडचिरोली तर शेवटचं टोक आहे, तिथून देखील लोक आमच्या सिंधुदुर्ग कोकण रायगड पश्चिम महाराष्ट्र सगळ्याच भागातून अगदी मुंबईपासून ठाणे आणि मुंबई जवळच आहे, परंतु या सगळ्या भागातून लाडक्या बहिणी आलेल्या आहेत। त्याचबरोबर त्यांनी राख्या देखील इथं पाठवल्यात काही लोक म्हणजे लाखो लोकांनी। आणि एक त्यांच्या चेहऱ्यावरचे जे काही भाव आहेत आपल्या भावाबद्दल, त्यामुळे मी त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो। मी मगाशी देखील म्हणालो की मुख्यमंत्री मी असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आणि करोडो लाडक्या बहिणी या लाभार्थी झाल्या। त्यांना स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार आम्ही दिला आणि लाडक्या बहिणींसाठी खूप योजना देखील आम्ही केल्या। लेक लाडकी लखपती असेल, STमध्ये 50% सवलत असेल, मुलींचं उच्च शिक्षण मोफत असेल, त्या अशा प्रकारच्या अनेक आईचं नाव आपल्या वडिलांच्या म्हणजे आपल्या नावापुढे वडिलांचं नाव लागायचं, आता आईचं नाव लावण्याचा देखील निर्णय सरकारने आमच्या घेतला। त्यामुळे या लाडक्या बहिणींमुळेच विधानसभेमध्ये आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी नव्हत्या एवढ्या 232 जागा महायुतीच्या आल्या। त्यामुळे लाडक्या बहिणी या ज्या आहेत त्यांचे उपकार जे आमच्यावर आहेत, त्यांचे आशीर्वाद आहेत, ते कधी त्याच्यातून आपण उतराई होऊ शकत नाही। आणि त्याचबरोबर त्यांनी जी काय परंपरा आहे ही कायम ठेवलेली आहे रक्षाबंधनाची, भावाचं बहिणीचं नातं जपण्याचं। त्यामुळे मी त्यांना खूप खूप आभारी आहे, त्यांचा मनापासून त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। आणि लाडक्या बहिणींसाठी जे जे काही करता येईल ते सरकारच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल। लाडकी सून अभियान देखील आम्ही सुरू केलेलं आहे आणि म्हणून अनेक लोकांच्या तक्रारी येतात, अनेक लोकांची अडचणी येतात, समस्या येतात, ते देखील शिवसेनेच्या माध्यमातून सोडवण्याचं काम या ठिकाणी आमची महिला आघाडी, आमच्या मीनाक्षीताई शिंदे आणि त्यांच्याबरोबरच्या त्यांचे सर्व सहकारी हे गेले अनेक वर्ष या ठिकाणी करत आहेत। त्यामुळे बहीण भावाचं जे नातं आहे हे अधिक दृढ करण्याचा ही परंपरा आहे आमची, ही परंपरा आहे आणि ती कायम जपण्याचं काम या ठिकाणी दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये आम्ही सुरू ठेवलेली आहे। नेपाळमध्ये अनेक लोक अडकलेले आहेत, अनेक लोक नेपाळमध्ये अतिशय दुर्दैवी घटना आणि महापुरामुळे अनेक लोकांचा त्या ठिकाणी जीवितहानी झालेली आहे। महाराष्ट्रातले अनेक लोक कोल्हापूरचे, पुण्यातले, साताऱ्यातले, मुंबईतले, ठाण्यातले अनेक लोक पर्यटनासाठी गेले होते। अनेक लोकांशी माझा संपर्क झालेला आहे आणि तिकडचे खासदार देखील त्यांच्याशी माझा संपर्क झाला आहे, तिकडच्या गृहमंत्र्यांशी संपर्क झालेला आहे। त्याचबरोबर आमचे काही कार्यकर्ते ते देखील राहुल कनाल आणि शिवसेनेची आपत्ती व्यवस्थापन टीम देखील तिकडे गेलेली आहे। त्यामुळे त्यांना इथं सुखरूप आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार देखील आणि शिवसेना देखील युद्ध पातळीवर काम करते।
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.